Hello all, welcome to the DKD's Yashwantrao John Polytechnic Inchalgarji. In this series of video lecture, we are going to study the subject that is Industrial Engineering and Quality Control, which is for semester 6 of Mechanical Engineering Department. In this particular lecture, we are going to start a new chapter, that is chapter number 1, Work Study. The course outcome. After completion of this chapter, the student will able to apply work study techniques to optimize manufacturing processes. In this lecture, we are going to cover the contents from the chapter number 1. Those are meaning of industrial engineering, what is meant by work study, industrial engineering. Industrial engineering can be defined as the planning, scheduling and control activities that transform raw material into goods and services. Means industrial engineering मध्ये काय येणार आहे किंवा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये आपण स्टडी काय करणार आहे, जे इंडस्ट्रीमध्ये प्लॅनिंग केलं जातं किंवा शेड्यूलिंग केलं जातं किंवा कंट्रोलिंग ऍक्टिव्हिटीज. म्हणजे कंट्रोलिंग ऍक्टिव्हिटीज मीन्स काय, जे जे आपण रिसोर्सेस वापरतोय फॉर कन्व्हर्टिंग रॉ मटेरियल इनटू गुड्स किंवा प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करताना जे जे ऍक्टिव्हिटीज आपण करतोय किंवा रिसोर्सेस जे वापरतोय त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम म्हणजे काय असणार आहे, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. म्हणजे कुठलं पण एक प्रोडक्ट तयार करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागतं की सुरुवातीला प्लॅनिंग करावं लागतं. प्लॅनिंग म्हणजे काय, ते प्रोडक्ट तयार करण्यासाठी कुठले कुठले मशीन्स वापरायला लागणार आहेत, कुठले कुठले टूल्स वापरायला लागणार आहेत, त्यासाठी आपल्याला वर्कर कुठले पाहिजेत, कुठला वर्कर कुठलं काम करणार आहे किंवा कुठलं प्रोसेस करणार आहे. त्याचबरोबर शेड्यूलिंग करावं लागतं. शेड्यूलिंग मीन्स काय, तो प्रोडक्ट तयार करायला किती वेळ लागणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ऑर्डर किती दिवसामध्ये कंप्लीट करायची आहे, एक वीक मध्ये ते प्रोडक्ट किती तयार होणार आहेत, एक मंथ मध्ये किती प्रोडक्ट तयार होणार आहेत, हे काय झालं शेड्यूलिंग. म्हणजे हे सगळे जे काम आहेत किंवा हे सगळे जी ऍक्टिव्हिटीज आहेत, ह्या ऍक्टिव्हिटीज कशामध्ये येणार आहेत, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग किंवा ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजना काय म्हणणार, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. म्हणून काय म्हटलं, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग कॅन बी डिफाइंड ॲज द प्लॅनिंग, शेड्यूलिंग अँड कंट्रोल ऍक्टिव्हिटीज दॅट ट्रान्सफॉर्म रॉ मटेरियल इनटू गुड्स अँड सर्व्हिसेस. म्हणजे रॉ मटेरियलचं गुड्स किंवा प्रोडक्ट मध्ये किंवा सर्व्हिसेस मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, त्याच्या आधी जे आपण सगळ्या ऍक्टिव्हिटीज करणार आहे, प्लॅनिंग करणार आहे, शेड्यूलिंग करणार आहे, कंट्रोलिंग ऍक्टिव्हिटीज ज्या असणार आहेत, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजना काय म्हणणार आहे, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. नेक्स्ट, नीड ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. मग इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगची नीड काय आहे किंवा गरज काय आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगची फॅक्टरीमध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये काय गरज आहे. फर्स्ट, it supports all services for the workers, supervisors, staff and management. Means industrial engineering means जसं सांगितलं, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग काय करणार आहे की जे रिसोर्सेस आहेत, रिसोर्सेस म्हणजे ह्युमन रिसोर्स म्हणजे वर्कर्स असतील, सुपरवायझर असतील, स्टाफ असेल, मॅनेजमेंट असेल, यांना सपोर्ट करायचं काम की ठीक आहे, किंवा त्यांना कुठल्या पद्धतीचं काम द्यायचं आहे, हे सगळं कशामध्ये ठरणार आहे, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये ठरणार आहे. नेक्स्ट, इट हेल्प्स द कंपनी टू बी कॉम्पिटिटिव्ह इन द मार्केट. आता इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग काय करणार आहे, प्लॅनिंग करणार आहे, शेड्यूलिंग करणार आहे, जे रिसोर्सेस आहेत त्याचा यूज व्यवस्थित करण्यासाठी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आपण वापरणार आहे. मग इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग जर व्यवस्थित केलं किंवा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा स्टडी व्यवस्थित केला, प्लॅनिंग व्यवस्थित केलं, शेड्यूलिंग व्यवस्थित केलं, आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते रिसोर्सेसचा यूज आपण व्यवस्थित केलं तर काय होणार आहे, आपली कंपनी काय करणार आहे किंवा आपलं जे इंडस्ट्री आहे दुसऱ्या इंडस्ट्री बरोबर कॉम्पिटिशन करणार आहे. नाहीतर काय होणार, समजा तुम्ही प्लॅनिंग केलं नाही किंवा शेड्यूलिंग केलं नाही किंवा रिसोर्सेस जे आहेत आपल्या अवेलेबल रिसोर्सेस, त्या रिसोर्सेसचा तुम्ही यूज व्यवस्थित केला नाही तर आपलं जे प्रोडक्ट तयार होणार आहे ते प्रोडक्ट आपल्या क्वालिटीचं नसणार आहे किंवा तो कस्टमर जे रिक्वायरमेंट आहे, कस्टमरला जी गरज आहे त्या पद्धतीचं प्रोडक्ट तयार होणार नाहीये. त्यामुळे कस्टमर कोणतं प्रोडक्ट घेणार नाही. त्यामुळं आपलं ऍज कम्पेअर टू दुसऱ्या कंपनी, आपली कंपनी ऍज कम्पेअर टू दुसरी कंपनी काय होणार आहे, आपलं लॉस होणार आहे. त्यामुळे जर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग जर व्यवस्थित स्टडी केलं किंवा प्लॅनिंग व्यवस्थित केलं, शेड्यूलिंग व्यवस्थित केलं, आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत रिसोर्सेसचा यूज व्यवस्थित केला तर आपलं जे प्रोडक्ट तयार होणार आहे ते कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तयार होणार आहे आणि कस्टमरला वेळेत मिळणार आहे तो प्रोडक्ट. त्यामुळे काय होणार आहे की आपलं जे इंडस्ट्री आहे किंवा कंपनी जी आहे ती कंपनी
ऍज कम्पेअर टू दुसऱ्या कंपनी कॉम्पिटिशन मध्ये टिकणार आहे. इट हेल्प्स फॉर लोअरिंग द कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग क्वालिटी प्रोडक्ट. आता इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हेल्प कशामध्ये करणार आहे की शेड्युलिंग मध्ये करणार आहे, प्लॅनिंग मध्ये करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, जे कॉस्ट ऑफ प्रोडक्ट आहे किंवा जे प्रोडक्शन कॉस्ट आहे ते काय होणार आहे, कमी होणार आहे. नेक्स्ट, इट हेल्प्स इन प्लॅनिंग अँड प्रोड्युसिंग क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. बिकॉज ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग कंपनी इज इन पोझिशन टू सॅटिस्फाय कस्टमर अँड स्टेक होल्डर्स नीड. आता इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हेल्प कशामध्ये करणार आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन साठी. कारण की जसं म्हटलं की जर प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट जर कस्टमरला आवडला किंवा कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तयार झालं तरच काय होणार, कस्टमर तो प्रोडक्ट घेणार आहे. मग यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, प्लॅनिंग करायला पाहिजे, शेड्युलिंग करायला पाहिजे. म्हणजे कस्टमरला तो वेळेमध्ये तो प्रोडक्ट मिळाला पाहिजे, ह्या पद्धतीचं शेड्युलिंग केलं पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे, कस्टमर सॅटिस्फाय होणार आहे आणि कस्टमर सॅटिस्फाय झाला म्हणजे कस्टमर तो जास्तीत जास्त प्रोडक्ट घेणार आहे. त्यामुळे जे स्टेक होल्डर्स आहेत किंवा कंपनीचे स्टेक होल्डर्स कोण आहेत, वर्कर असतील, मॅनेजर असेल, सुपरवायझर असतील, मॅनेजमेंट असेल किंवा त्या कंपनीचे मालक असतील, यांना काय मिळणार आहे, कस्टमर जास्तीत जास्त खरेदी केल्यामुळे ह्या सगळ्यांना काय होणार आहे, त्याचा फायदा मिळणार आहे इन टर्म्स ऑफ मनी. These are the need of industrial engineering. Next, objective and scope. Then what is objectives of industrial engineering? First, to increase the productivity by optimizing utilization of resources. Productivity means काय, कमीत कमी इनपुट मध्ये जास्तीत जास्त आउटपुट आपल्याला मिळायला पाहिजे. म्हणजे इनपुट मीन्स काय, आपण जे इनपुट देणार आहे म्हणजे रिसोर्सेस, जे आपण मशीन्स वापरणार आहे, जे वर्कर वापरणार आहे, जे मॅनेजर असतील, सुपरवायझर असतील, हे जे ह्युमन रिसोर्सेस जे वापरणार आहे, मशीन जे वापरणार आहे, एनर्जी जे वापरणार आहे, एनर्जी इन द टर्म्स ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे किंवा वॉटर असेल, म्हणजे हे काय झालं, हे इनपुट झालं, इनपुट टू प्रोडक्शन. आणि आउटपुट काय मिळणार आहे, जे आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळणार आहे, दॅट इज अ आउटपुट. मग ह्या सगळ्याचा यूज किंवा हे व्यवस्थित रिसोर्सेसचा यूज करता आलं पाहिजे. यासाठी दिस इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली म्हणजे काय झालं, कमीत कमी इनपुट मध्ये आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट जर मिळालं तर काय होणार आहे, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. म्हणून काय होणार आहे की युटिलायझेशन व्यवस्थित, जर तुम्ही जे रिसोर्सेस आहेत, इंडस्ट्रीचे जे रिसोर्सेस आहेत, मॅन, मशीन, मटेरियल, एनर्जी, ह्या रिसोर्सेसचा तुम्ही व्यवस्थित जर वापर केला तर प्रोडक्टिव्हिटी ऑटोमॅटिक इन्क्रीज होणार आहे. दिस इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू इलिमिनेट वेस्टेज ऑफ प्रोडक्शन टाइम. मग जर समजा प्लॅनिंग केलं इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, तर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मध्ये काय केलं की व्यवस्थित प्लॅनिंग केलं, शेड्युलिंग केलं, त्यामुळे काय होणार आहे, जे प्रोडक्शन टाइम काय होणार आहे, मिनिमाइज होणार आहे. ठीक आहे, म्हणून काय म्हटलंय, दिस इज नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, टू इलिमिनेट वेस्टेज ऑफ प्रोडक्शन टाइम. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह इज टू इम्प्रूव्ह द मेथड ऑफ ऑपरेशन. ऑपरेशनची मेथड इम्प्रूव्ह होणार आहे किंवा नवीन नवीन मेथड इम्प्लिमेंट होणार आहेत, काम करण्याची पद्धत चांगली होणार आहे. त्यामुळे काय म्हणलंय, टू इम्प्रूव्ह द मेथड ऑफ ऑपरेशन. नेक्स्ट, टू कंट्रोल द प्रोडक्शन कॉस्ट. प्रोडक्शन कॉस्ट कमी करण्यासाठी किंवा ते कंट्रोल करण्यासाठी पण इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचा यूज करणार आहे. दिस इज ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. नेक्स्ट, टू डेव्हलप द मोस्ट इफिशियंट अँड इफेक्टिव्ह ऑपरेशन वर्क सायकल. टू डेव्हलप द मोस्ट इफिशियंट अँड इफेक्टिव्ह ऑपरेशन वर्क सायकल. म्हणजे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मुळे काय होणार आहे की आपण वर्क सायकल किंवा जे ऑपरेशन आहेत किंवा मेथड आहेत ते जास्त इफेक्टिव्ह आणि इफिशियंट वापरू शकणार आहे. दिस इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. In industrial engineering, we are going to study the work study. We are going to see the work study, a term used to embrace the techniques of method study and work measurement which are employed to ensure the best possible use of human material resources in carrying out specified activity. आता वर्क स्टडी मीन्स काय की इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग मधला हा एक पार्ट आहे वर्क स्टडी. वर्क स्टडी काय कशासाठी करणार आहे, जे आपण काम करणार आहे, ठीक आहे, जे काम करणार आहे किंवा वर्कर जो काम करणार आहे, म्हणजे कुठलं पण काम असू दे किंवा मटेरियल हँडलिंग असेल. मग मटेरियल हँडलिंग म्हणजे काय, समजा एक वर्कर काय करतोय की स्टोर मधनं मटेरियल मशीन शॉप मध्ये आणतोय, दॅट इज अ मटेरियल हँडलिंग. किंवा एक वर्कर काय करतोय की मशीन वरती राहून तो काम करतोय, मशीनिंग करतोय, ठीक आहे. किंवा एक वर्कर काय करतोय की पॅकेजिंग करतोय.
म्हणजे हे डिफरंट काम आहेत, म्हणजे डिफरंट वर्क आहेत, प्रत्येक वर्करचं काम वेगळं असणार आहे. मग प्रत्येक वर्करचं जे काम आहे ते व्यवस्थित करण्यासाठी किंवा जो कामगार तिथं काम करतोय किंवा जे रिसोर्सेस आहेत, म्हणजे मटेरियलचा यूज व्यवस्थित झाला पाहिजे, मशीनचा यूज व्यवस्थित झाला पाहिजे, ह्युमन रिसोर्सेस म्हणजे वर्कर आहेत, वर्करचा यूज व्यवस्थित झाला पाहिजे. हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, वर्क स्टडी करायला लागणार आहे. वर्क स्टडी मीन्स काय, की कमीत कमी एफर्ट्स मध्ये चांगल्यातलं चांगलं काम करण्यासाठी आपल्याला वर्क स्टडी करायचं, किंवा जे ते काम करतात, जे वर्कर काम करतात, जे मशीन काम करतात, त्याचा स्टडी करून आपल्याला काय करायचं आहे, चांगल्यातलं चांगलं एक मेथड फाइंड आउट करायचं आहे. The work study, a term used to impress the techniques of method study and work measurement, which are employed to ensure the best possible use of human and material resources in carrying out the specified activity. Means work studyचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, की आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्याचा यूज, रिसोर्सेस मीन्स ह्युमन रिसोर्स असतील, मशीन्स असतील, मटेरियल्स असतील, टूल्स असतील, ह्या सगळ्या रिसोर्सेस जे आहेत ह्या रिसोर्सेसचा यूज व्यवस्थित झाला पाहिजे. मग आता वर्क स्टडी मध्ये दोन टेक्निक्स आहेत, एक तर मेथड स्टडी आणि वर्क मेजरमेंट. मेथड स्टडी अँड वर्क मेजरमेंट. Then next is objectives of work study. First objective is work study brings higher productivity. मीन्स वर्क स्टडी मुळे काय होणार आहे, की प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी मीन्स काय, इनपुट कमीत कमी इनपुट मध्ये आपल्याला जास्त आउटपुट मिळणार आहे. समजा फॉर एक्झाम्पल इनपुट म्हणजे मला एक पार्ट तयार करण्यासाठी आपल्याला एक 10 रुपये खर्च होतोय आणि तो मी विकताना 12 रुपयाला विकला, म्हणजे इनपुट मी 10 रुपये दिला आणि आउटपुट मला 12 रुपये मिळाले, म्हणजे ह्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला फायदा होणार आहे. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी मीन्स काय, मी जे इनपुट देणार आहे, म्हणजे जे रिसोर्सेस असतील, रिसोर्सेस इन द टर्म्स ऑफ ह्युमन रिसोर्सेस, मशीन्स, मटेरियल, एनर्जी, हे मी काय करणार आहे, इनपुट देणार आहे आणि आउटपुटला काय मिळणार आहे, आपल्याला जो फायनल प्रोडक्ट आहे तो फायनल प्रोडक्ट मिळणार आहे. मग वर्क स्टडी मुळे काय होणार आहे, वर्क स्टडी काय करणार आहे, की जे रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसचा व्यवस्थित यूज करण्यासाठी वर्क स्टडी आपण करणार आहे. आणि वर्क स्टडी केल्यामुळे काय होणार आहे, प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होणार आहे, किंवा व्यवस्थित जर यूज केलं रिसोर्सेसचा तर आपल्याला आउटपुट चांगले मिळणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, वर्क स्टडी केल्यामुळे आपल्याला प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. दिस इज द फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ वर्क स्टडी. सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज वर्क स्टडी इम्प्रूव्स एक्झिस्टिंग मेथड ऑफ वर्क फॉर विच कॉस्ट बिकम्स लोअर. मीन्स वर्क स्टडी काय करणार आहे, की वर्क स्टडी जे आता आपण जे काम करत आहे किंवा इंडस्ट्रीमध्ये एक मी मेथड किंवा एक पद्धत, काम करण्याची एक पद्धत आहे, ती जी पद्धत आहे ती इम्प्रूव्ह करायचं काम करणार आहे. ठीक आहे. मग जे आपण काम करतोय ते इम्प्रूव्ह केल्यामुळं, ठीक आहे, जे एफर्ट्स वर्करला लावायला लागणार आहेत ते एफर्ट्स कमी लावायला लागणार. म्हणजे मी एक मेथड नवीन इम्प्लिमेंट करणार आहे वर्क स्टडी मध्ये, त्यामुळे काय होणार आहे, जे वर्करला काम करायला लागणार आहे ते काम कमी होणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिक जे कॉस्ट आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काय होणार आहे, कमी होणार. म्हणून काय म्हणले, सेकंड ऑब्जेक्टिव्ह इज वर्क स्टडी इम्प्रूव्ह द एक्झिस्टिंग मेथड. एक्झिस्टिंग मेथड म्हणजे काय, आता काम करण्याची जी पद्धत आहे मी वर्क स्टडी केल्यानंतर काय करणार आहे, ती चेंज करणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, एक्झिस्टिंग मेथड ऑफ वर्क फॉर विच कॉस्ट बिकम्स लोअर. त्यामुळे काय होणार आहे, जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे ती कमी होणार आहे. थर्ड ऑब्जेक्टिव्ह इज इट इलिमिनेट्स द वेस्टफुल एलिमेंट्स. आता वेस्टफुल एलिमेंट्स मीन्स काय, की एक तर टाइम काय होणार आहे, टाइम वाचणार आहे, त्यानंतर एनर्जी वाचणार आहे, जे रिसोर्स आहे ते रिसोर्सेसचा यूज व्यवस्थित होणार आहे. आणि नेक्स्ट काय होणार आहे, रिजेक्शन जे असणार आहे, रिजेक्शन पण कमी होणार आहे. त्यामुळे काय म्हणले, वर्क स्टडी eliminates wasteful time, wasteful elements. Fourth objective is it sets standard of performance. Means work study केल्यानंतर आपण जे नवीन मेथड डेव्हलप करणार आहे, काम करायची नवीन पद्धत जी डेव्हलप करणार आहे, त्यामुळे काय होणार आहे, स्टँडर्डपणा येणार आहे. ठीक आहे. इट सेट्स द स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स. फिफ्थ ऑब्जेक्टिव्ह इज इट हेल्प्स टू यूज प्लांट अँड ह्युमन मोर इफेक्टिव्हली. मीन्स वर्क स्टडी मुळे काय होणार आहे, जे आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत, म्हणजे प्लांट असतील, मशीन असतील, प्लांट म्हणजे आपण जे फॅक्टरी आता वापरतोय स्पेस, ठीक आहे, जे मशीन्स आपण त्यामध्ये वापरतोय, जे वर्कर काम करत असतील किंवा सुपरवायझर काम करत असतील, त्याचा यूज इफेक्टिव्ह किंवा व्यवस्थित होणार आहे वर्क स्टडी मुळे. म्हणून काय म्हणले,
It helps work study helps to use plant and human more effectively. Next, it improves by saving in time and loss of material also. Means वर्क स्टडी मुळे काय होणार आहे की टाइम पण वाचणार आहे आणि मटेरियलचं लॉस किंवा रिजेक्शन जे होणार आहे ते रिजेक्शन पण कमी होणार आहे. These are the main objective of work study. मीन्स वर्क स्टडी केल्यामुळे काय होणार आहे की आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्याचा यूज व्यवस्थित होणार आहे. इन शॉर्ट म्हणजे वर्क स्टडीमुळे काय होणार आहे आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत रिसोर्सेस इन द टर्म्स ऑफ ह्युमन रिसोर्स, मशीन्स, मटेरियल, एनर्जी, जी स्पेस आहे म्हणजे आपण जी जागा वापरतो इंडस्ट्रीसाठी ती, ह्या सगळे जे रिसोर्सेस आहेत त्याचा यूज व्यवस्थित होणार आहे आफ्टर वर्क स्टडी. नेक्स्ट इज टाइप्स ऑफ वर्क स्टडी. मीन्स वर्क स्टडीचे टाइप्स कुठले आहेत. फर्स्ट इज मेथड स्टडी अँड वर्क मेजरमेंट. दिस two methods or two types we are going to study in upcoming lectures. So in this lecture we are studied what is meant by industrial engineering, need of industrial engineering, objectives of industrial engineering. Then after we have studied work study, what is meant by work study, what is the main objective of work study, and types of work study, that is method study and work measurement. Thank you all.